जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. असं कथा ओके, तर मित्रांनो आपण अलर्ट मशा ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला मित्रांनो. व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जे इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तर तुम्हाला दोन प्रेसेट दिलेले, एक बुकमार्क प्रेसेट आणि शेकबीट प्रेसेट. ते दोन्ही प्रेसेट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला काहीसे इथे 4 ग्रुप क्रिएट करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहेत, ते अनहाईड करून घ्या एक करून. तर मी अनहाईड करून घेतो. अनहाईड केल्यानंतर सिम्पली काहीसे अशा प्रकारे दिसून जाईल. आता काय करायचं मित्रांनो, तर मी एक करून पहिला आपण ग्रुप एडिट करून घेऊया. नंतर मित्रांनो आपण बॅकग्राऊंडला इमेज ऍड करूया. जस्ट ग्रुप 1 वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपला जायचं आहे. अजून एक तुम्हाला इथं ग्रुप दिसेल, त्याच्यावर क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे. इथं इमेज नावाची इथे लेअर दिसेल, त्याच्यावर क्लिक करून इथनं सिम्पली डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर जस्ट फोटोला सिलेक्ट करून फोटोला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. होऊ शकते ह्या लेअरच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. रेक्टँगल 1च्या जस्ट रेक्टँगल च्या बघू शकता रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. इमेजवरती क्लिक करायचं आहे. लॉंग प्रेस करून सिम्पली मित्रांनो बघू शकता मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे. रिसाईजवरती क्लिक करून सिम्पली व्यवस्थित इथं बघू शकता व्यवस्थितरित्या इथं रेक्टँगलमध्ये आपल्याला इथं फोटो ऍड करायचा आहे. तर बघू शकता मी व्यवस्थितरित्या इथे केलेलं आहे. बॅक यायचं आहे, बॅक यायचं आहे. तर मित्रांनो बॅक आल्याच्या नंतर काय करायचं आहे, आता पहिला ग्रुप आपला क्रिएट झालेला आहे. सिम्पली सेकंड ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे आणि ग्रुप दिसेल त्याच्यावर क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे. इमेज नावाची लेअर दिसेल त्याच्यावर क्लिक करून सिम्पली डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर इथे एक सिम्पली बघू शकता इथं दुसऱ्यांदा फोटो आपल्या दुसऱ्या ग्रुपमध्ये इथं ऍड करायचा आहे. फोटोला पूर्णपणे लास्ट घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून सिम्पली इथनं बघू शकता असं रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मर जायचं आहे. रिसाईज वरती क्लिक करून व्यवस्थित इथनं फोटोला इथनं ऍड करायचं आहे. व्यवस्थित इथं फोटोला ऍड करायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर मित्रांनो सिम्पली काय करायचं, पहिला ग्रुप 3 ला आपण एडिट करूया. पटकन ग्रुप पहिला 4 एडिट करून घेऊया. तर बघू शकता जस्ट मी इथं फोटोला सिलेक्ट करतो. फोटोला पूर्णपणे लास्टला घेतल्यानंतर बघू शकता व्यवस्थित इथं रेक्टँगलमध्ये आपल्याला इथं फोटोला ऍड करायचं आहे. तर मी एक इथनं ऍड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो आपले सर्व काही इथं चौथा ग्रुप इथनं क्रिएट करून घेतो पटापट. इमेजची लेअर डिलीट प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये गेल्यानंतर जस्ट इथे इमेजला ऍड करा. इमेजला पूर्णपणे बघू शकता प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये गेल्यानंतर इमेजला पूर्णपणे लास्टला घ्या. एक्स्ट्रा पार्ट कट करतो. लॉंग प्रेस करून रेक्टँगलच्या सिम्पली बॅकग्राऊंडला घेतो आणि व्यवस्थित इथं रेक्टँगलमध्ये मी त्या फोटोला इथनं ऍड करून घेतो. तर बघू शकता मी व्यवस्थित इथं फोटोला ऍड केलेला आहे. तर बघू शकता आपण चारही ग्रुप आपण एडिट केलेले आहेत. जर मित्रांनो ग्रुपची जर साईज कमी झालेली दिसेल तर पहिला 10.9 सेकंदाचा जो याचा बघू शकता इथनं सिम्पली असं ग्रुपवरती क्लिक करायचं. इथनं सिम्पली असं वाढवायचं आहे ग्रुपला. तर बघू शकता मी वाढवलेलं आहे. स्टार्टिंगला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियममध्ये जायचं. इथनं एक जस्ट फोटोला मित्रांनो सिलेक्ट करा. फोटोला 10 पॉईंट बघू शकता 10.9 पर्यंत वाढवा. फोटोला 3 डॉट वरती क्लिक फिल कॉम्पोजिशन एरिया करा. फोटोला लॉंग प्रेस करून सिम्पली इमेजच्या वरती घ्यायचं आहे. म्हणजे इमेजच्या नाही सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे फोटोला. फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. ऍड इफेक्ट्समध्ये जायचं आहे. वरती सर्च करा सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स. सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्ट वरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करा. सेंच्युरेशन -100 करा.
ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे, वरती सर्च करा ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट. ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट सिलेक्ट केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. बघू शकता ब्राईटनेस आहे ते मित्रांनो 30%. बघू शकता इथं मी 30% ठेवलेलं आहे, -30% ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट 0 ठेवायचा आहे. बॅक यायचा आहे ब्लेंडिंग ऑन ऑपेसिटीमध्ये जाऊन ही जी अल्फा ऑपेसिटी सिम्पली 70% ठेवायची आहे. तर मी 70% ठेवलेली आहे, करेक्ट 70% ठेवलेली आहे. 70% ठेवा तुमच्या हिशोबाने. बघू शकता 10.9 पासून जे लास्टपर्यंत आता एक बीटला आपल्याला इथं फोटो ऍड करायचा आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला एक बीटला आता आपल्याला एक फोटो ऍड करायला सुरुवात करायची आहे. तर मी पटापट इथनं ऍड करून घेतो. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपल्या जर चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि प्रत्येकाने मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट देखील करा. त्या व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. जस्ट मित्रांनो आपण सर्व काही इथं फोटो ऍड केलेले आहे. सिम्पली बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेट मधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर 10 बघू शकता 10.9 सेकंदा जुळायचा आहे. सिम्पली 10.9 सेकंदानंतर बघू शकता इथे एक डबल बीट आहे 10.9 सेकंदाजवळ. सिम्पली डबल बीटच्या समोरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर एक इमेज सोडा. एकाडी एक मित्रांनो इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी बघू शकता एकाडी एक इमेजला हा इफेक्ट मी इथं पेस्ट करून घेतो. बघू शकता मी इथं पेस्ट करून घेतो पटापट. बघू शकता पेस्ट केल्यानंतर बॅक यायचा शेक इफेक्ट प्रेसेट मधला 2 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर बघू शकता 11.18 सेकंद जुळायचं आहे. जेवढे काय मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आता राहिलेले म्हणजे इफेक्ट बघू शकता बघू शकता इमेज जे राहिलेले आहेत इफेक्ट पेस्ट करायचे, त्या उरलेल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी बघू शकता एक करून इथं पेस्ट करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी एक इमेजला इथं हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे 2 नंबरचा. तर बघू शकता मी एक इमेजला पेस्ट केलेला आहे. सिम्पली स्टार्टिंगलाच प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ऍड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ बिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोक मध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा मित्रांनो. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर आणि फिल मध्ये जायचं एक नंबर ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर ऍड होऊन जाईल. तर सिम्पली मित्रांनो बॉर्डर ऍड केलेली आहे आपण. सिम्पली काय करायचं आहे जस्ट व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्या शेअर बटन वरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओचं रेझोल्युशन 10 पिक्सल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट मी 10 पिक्सल मध्ये एक्सपोर्ट करतो. व्हिडिओची क्वालिटी मित्रांनो जस्ट हाय करा. खाली मित्रांनो एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकी सर्व आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.